राज्यात पावसाच्या अनिश्चिततेमुळे दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार कोणत्याही कारणामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली तर त्यासाठी पालकमंत्र्यांच्या जिल्हा नियोजन आणि विकास परिषद निधीतून मदत देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा बी बियाणे आपल्या पैशाने घेण्याऐवजी दुबार पेरणी करता जो लागणारा बी बियाणं त्याच्याकरता लागणारा निधी आहे तो डीपीडीसी पालकमंत्र्याच्या डीपीडीसीच्या माध्यमातून देण्याचे आज निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला। अमरावती, अकोला, नागपूर आणि राज्याच्या इतर भागामध्ये जे बोगस बी बियाण्यामुळं आज पीक आलं नाही, सोयाबीनचं पीक आलं नाही, कापसाचं पीक काही ठिकाणी आलं नाही, आणि त्यामुळं त्यांना बी बियाणं आता शासन उपलब्ध करून देणार आणि डीपीसीच्या पैशातून उपलब्ध करून देणार असा निर्णय आज घेतलेला आहे। शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा बी बियाणे आपल्या पैशाने घेण्याऐवजी दुबार पेरणी करता जो लागणारा बी बियाणं त्याच्याकरता लागणारा निधी आहे तो डीपीडीसी पालकमंत्र्याच्या डीपीडीसीच्या माध्यमातून देण्याचे आज निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या निकषांमध्ये महत्त्वाची सुधारणा केली आहे। 2019च्या कर्जमाफी योजनेतील जवळपास 13 लाख शेतकऱ्यांसाठी असलेली 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा आता रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांना नियमित कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। याशिवाय 2026-27 मधील नियमित परतफेडीची अटही रद्द केली आहे। त्यामुळे 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल। 25-26चे पैसे ज्यांनी भरले असतील त्यांना प्रोत्साहनपर अशा पद्धतीनं मदत मिळणार आहे। यामुळे काही शेतकरी जे अपात्र झाले असते ते सगळे पात्र झालेले आहेत आणि मला असं वाटतं आता देशातली आणि राज्यातली सगळ्यात मोठी कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांकरता ही कर्जमाफी आपण त्या ठिकाणी जाहीर केली। एसटी प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या राज्यभरातील अतिरिक्त जागांचा आता विकास होणार आहे। जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील बस स्थानकांसह महामंडळाच्या इतर जागांचा विकास पीपीपी तत्वावरती करण्याच्या अनुषंगाने सरकारने मान्यता दिली आहे। या माध्यमातून बसस्थानकांचं आधुनिकीकरण होणार आहे। प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधाही मिळतील। महामंडळाच्या जागांचा योग्य वापर करून उत्पन्न वाढवण्याचाही यामागे उद्देश असेल। मुंबईतून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त विद्याविहारमध्ये विभागीय कार्यालयामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम झाला। यावेळी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। मात्र मोठ्या झाडांच्या अगदी बाजूलाच नव्याने झाडं लावण्याचं नियोजन केल्यामुळे सरनाईक संतापले। दरम्यान अधिकाऱ्यांनी हा आपलाच कार्यक्रम आहे असं समजून जबाबदारीने लक्ष द्यावं अशा सूचना सुद्धा सरनाईक यांनी दिलेल्या आहेत। यासोबतच यावर्षी 78,000 झाडं लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती सरनाईकांनी दिली। 78वा वर्धापन दिन आणि त्याच वर्धापन दिनाच्या दिवशी मी जाहीर केलं होतं की राज्यामध्ये एसटी महामंडळाच्या ज्या ज्या काही जागा आहेत त्या जागांमध्ये कुंपण भिंतीच्या सभोवताली 78,000 झाडं लावण्याचा एक संकल्प आपण करूया। कारण पूर्ण जगामध्ये ज्या पद्धतीनं पर्यावरणाचा असमतोल झालेला आहे आणि झाडांच्या दृष्टिकोनातनं ज्या पद्धतीनं सगळीकडे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झालेले आहे। दरम्यान चेंबूर दुर्घटनेच्या अहवालामध्ये मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि एकूण प्रशासनाला क्लीन चिट देत सर्व खापर पालिकेच्या कंत्राटावरती फोडण्यात आलं होतं। या अहवालावरती महापौर रितू तावडे प्रचंड संतापले आहेत। त्यांनी या अहवालाच्या विश्वासार्हतेवरती शंका उपस्थित करत हा अहवाल आपल्याला अमान्य असल्याचं म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे आणि महापौर रितू तावडे यांच्यात संघर्षाची ठिणगी पडतेय का अशी कुजबूज राजकीय वर्तुळात आहे।
नगर पालिका के माध्यम से चेंबूर का जो पेड़ गिरने की घटना हो गई उसमें बच्चे की जान चली गई है, ये जो अहवाल है उसके लिए मैं सहमत नहीं हूँ, क्योंकि मेरा डे वन से एक ही स्टेटमेंट था, ये जो रोड बने हैं ये मुंबईकर के लिए बने, मुंबई बहुत ज़्यादा सर। चेंबूर दुर्घटनेचा अहवाल आम्हाला मान्य नाही अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे, तर चोरांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी दिलेला अहवाल असल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. हा अहवाल, या अहवालामध्ये त्रुटी खूप दिसत आहेत आणि दोघांमधल्या जे मी सभागृहात मांडलं होतं की महापौर सांगतायत की सिमेंट कॉन्क्रीटमुळेच जास्त ते म्हणजे 80-85% ते कारणीभूत आहे, तर त्या मताशी आम्ही अख्खं सभागृह सहमत होतो. जो अहवाल आला त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या इग्नोर केलेल्या आहेत, की जे त्या आत्ताच्या अहवालात म्हटलंय ना की ट्री रिस्क असेसमेंट आम्ही करणार, या संदर्भातला पत्र 2024लाच महापालिकेकडे आलेलं की आम्ही ट्री रिस्क असेसमेंट करून देऊ. ठाण्यामध्ये धावत्या दुचाकीवरती बॅनर कोसळून झालेल्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला कडक आदेश दिले. सगळे अनधिकृत होर्डिंग्स तात्काळ हटवा, शहरामध्ये एकही बॅनर दिसला नाही पाहिजे असे आदेश शिंदेंनी दिलेत. या अपघातानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पालिका आणि संबंधित यंत्रणांना बेकायदा बॅनर आणि होर्डिंग्सवरती तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. मी ताबडतोब ठाण्यातल्या आयुक्तांना फोन केला, सगळे बिलकुल बॅनर काढून टाका, एकही बॅनर ठेवू नका आणि कुणालाही बेकायदेशीर बॅनर लावून देऊ नका. बेकायदेशीर बॅनर लावतील त्यांच्यावर कारवाई करा आणि जे होर्डिंग आहे ते होर्डिंग, जे अनधिकृत होर्डिंग असतील ते काढून टाका, जे अधिकृत असतील त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करा. कुठलाही दुर्घटना होता कामा नये अशा प्रकारचे स्पष्ट सूचना निर्देश मी आयुक्तांना दिलेले आहेत. पुढची बातमी बघूयात. अकोला जिल्ह्यातल्या जळगाव हिवरखेड अकोट राज्य मार्गावरती भलं मोठं कडुनिंबाचं झाड उन्मळून पडलंय. तेल्हारा तालुक्यातल्या हिवरखेड इथे विठोबा हॉटेलसमोर हे झाड उन्मळून पडलंय. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु झाड रस्त्यालगत असलेल्या काही वाहनांवरती आणि विजेच्या तारांवरती कोसळलं. जवळपास 5 ते 6 ऑटो रिक्षा या झाडाखाली दबल्या गेल्या आहेत. झाड पडल्यामुळे हिवरखेड अकोट राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अग्निशमन आणि हिवरखेड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून उन्मळून पडलेलं हे झाड कापून बाजूला करण्याचं काम जोराने सुरू आहे. पिंपरी चिंचवडमधल्या मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या एका अधिकाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या. अँथनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीचे प्रकल्प प्रमुख अशोक कुमार गुप्ता अटकेत आहेत, तर सुरक्षा अधिकारी विजय सपकाळचा शोध सुरू आहे. मोशी इमारत दुर्घटनेमध्ये 9 निष्पाप कामगारांचा जीव गेलाय. याला कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदार कंपनीने नियमांचा भंग केलाय. सुरक्षेच्या दृष्टीने हलगर्जीपणा केला, त्यामुळे गुप्ता आणि सपकाळवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कंपनीसोबत पालिकेचं पर्यावरण विभागही त्याला जबाबदार आहे, त्यामुळे पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्यावरही पोलिसांकडून कारवाई होऊ शकते, असं पोलीस उपायुक्त मारुती जगतापांनी स्पष्ट केलंय. कामगारांचा दुर्दैव अंत झालेला आहे. त्याच्यामध्ये काल MIDC भोसरी पोलीस येथे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये एकूण 2 आरोपी आहेत. आरोपी क्रमांक 1 हा सदर कंपनीचा प्लॅन्ट हेड आहे, म्हणजे प्रकल्प प्रमुख आहे, आणि दुसरा जे आरोपी आहे तो कंपनीचा सेफ्टी ऑफिसर आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील संशयितांच्या विरोधात ATSनं मोठी कारवाई केली आहे. आज सकाळपासून पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागामध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने एकाच वेळी धाडसत्र राबवण्यात आलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून भट्टीच्या संपर्कात असल्याच्या संशयावरनं 66 जणांवरती ATSची नजर होती. त्यापैकी आतापर्यंत 45 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. ताब्यात घेतलेल्या संशयितांचे मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. दरम्यान या प्रकरणामध्ये अजून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. अहिल्यानगरमधल्या श्रीरामपूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. सलग 3ऱ्या दिवशी शहर बंद आहे. हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे.
मुख्य आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्यांवरती मकोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे आजच्या बंदमध्ये शाळाही सहभागी झाल्या आहेत. अनेक शाळा बंद ठेवून शहर बंदला पाठिंबा त्यांनी दिलेला आहे. याशिवाय सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांचाही बंदला पाठिंबा आहे. दरम्यान उद्या श्रीरामपूरमध्ये महामोर्चाचेही आयोजन करण्यात आले. पुण्यातल्या लोहगडावरनं केतन अग्रवाल याची ढकलून हत्या करण्यात आली होती. या संदर्भात केतनची आई राखी अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. पत्रात त्यांनी मुलाच्या हत्येसोबतच त्यांच्या सासऱ्यांच्या म्हणजे केतनच्या आजोबांच्या मृत्यूचाही उल्लेख केलाय. आमच्या कुटुंबानं 2 पिढ्या गमावल्या, आम्हाला न्याय द्या अशा भावनिक अशा पद्धतीची साथ त्यांनी पंतप्रधानांकडे घातली आहे. नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये एक थरारक घटना घडली आहे. 11 महिन्यांपूर्वी यादवनगर परिसरामध्ये घडलेल्या हत्याकांडाचा रबाळे MIDC पोलिसांना अखेर उलगडा लागलेला आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आणि मृतदेहाचे 3 तुकडे करून गवळीदेव परिसरामध्ये जंगलात पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी पुरले असा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी सुनीता कुशवा आणि तिचा प्रियकर राहुल प्रजापती यांना अटक केली आहे. कोर्टाने दोघांनाही 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. आरोपींच्या कबुलीनंतर पोलिसांनी अवशेष शोधण्यासाठी आता शोध मोहीम सुरू केली आहे. बेकायदा वाळू उपशाला विरोध करणाऱ्या तुषार नागटिळक याच्यावरती वाळू माफियांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. भीमा नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशाला नागटिळक विरोध करत होते आणि याचाच राग मनात धरून अज्ञात वाळू माफियांनी तुषार याच्या हातावरती आणि पायावरती धारदार शस्त्राने वार केले. पंढरपूर जवळच्या बिटरगाव सुस्तेमधली ही घटना आहे. दरम्यान जखमी अवस्थेमध्ये तुषारला सांगली इथे भारती हॉस्पिटल इथे उपचारासाठी दाखल करण्यात आलंय आणि त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. अमरावतीतनं चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका चोरानं दिवसाढवळ्या शहरातील सर्वात गजबजलेल्या भागात एका जिमच्या बाहेरून जवळपास 40 किलो वजनाचा वॉटर कूलर खांद्यावरनं उचलून नेलाय. ही संपूर्ण घटना CCTVमध्ये चित्रित झाली आहे. घटनेनंतर जिम संचालक सुशांत रोडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. आरोपींचा शोध सध्या पोलीस करतायत. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय. शाहरुखच्या मुंबईच्या वांद्रेमधल्या मन्नत बंगल्याच्या विस्ताराला दिलेली CRZ मंजुरी कायम ठेवण्यात आली आहे. CRZ मंजुरीला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका न्यायालयानं फेटाळून लावली. आणि आता मांसाहार करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. पंढरपूरमध्ये उद्यापासून 29 जुलैपर्यंत मटण चिकन विक्री बंद करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने 15 दिवस पंढरपुरामध्ये मांसाहार विक्रीला बंदी असेल. शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या मांस आणि मटण विक्रीमुळे भाविकांच्या भावना दुखावत आहेत आणि यातूनच यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मांस विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला. दडी मारलेल्या पावसामुळे कोकणातली भात शेती सध्या संकटात आली आहे. लांबलेल्या पावसामुळे आतापर्यंत शेतीसाठी झालेला एकूण खर्च, वातावरणाचा लहरीपणा आणि त्यातून मिळणारं उत्पादन याबाबत कोकणातील बळीराजा अत्यंत चिंतेत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे सगळंच गणित बिघडल्याचं कोकणातील भात उत्पादक शेतकरी सांगतोय. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध होतंय तिथे भाताची लावणी केली जाते, पण लावणी केलेली पिकं पावसाअभावी कशी जगतील याबद्दल मात्र शेतकऱ्यांना शंका आहे. शिवाय पाणी नसलेल्या ठिकाणी भात लावणी अवघड होऊन बसली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीला सुरुवात केली होती. मात्र गेल्या 5-6 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. कडक उन्हामुळे लावलेली भाताची रोपं पिवळी पडायला लागली, तर काही ठिकाणी ती करपलीही आहेत. वर्कस भागामध्ये पाण्याची कमतरता आहे आणि काही शेतकरी पंपांच्या पाण्यावरती लागवड करतायत. बाष्पीभवनामुळे जमिनीला भेगाही पडल्यात, तर पाऊस लवकर झाला नाही तर लागवड केलेली पिकं धोक्यात येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता 5-10% लोकांनी जे लावलंय, आता आठवडा होत आला, एकही थेंब या आठवड्यामध्ये पावसाचा पडलेला नाहीये. त्यामुळे हे सगळं लावलेलं जे रोपं आहे ती सगळी मरायला लागलेली आहे. त्यामुळे कोकणातला शेतकरी हा फार मोठ्या संकटामध्ये आहे. शासनाला विनंती आहे की हा सगळा अल निनोचा प्रभाव आहे, त्यामुळे भात शेतीचा यावर्षी काही पीक येईल असं वाटत नाही. त्यामुळे शासनाने याच्यात लक्ष घालून काहीतरी त्याला भरघोस मदत करण्यासाठी म्हणून आतापासून तरतूद करून ठेवावी.
या पावसाच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण शेतींना भेगा पडलेल्या आहेत. लावलेला तरवा सर्व सुकून गेलेला आहे, मिळून गेलेला आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. आणि त्यामुळे आज शेतकरी पूर्णपणे आव्हाने झाला आहे, नैराश्य निर्माण झालेलं आहे आणि आज पिण्याच्या पाण्याची सुद्धा परिस्थिती कठीण झालेली आहे. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेतातही पाणी नाही आहे आणि शेती संपूर्ण लावलेली रोपं आज मरतायत, संपूर्ण जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागच्या 5 ते 6 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे ज्या पेरण्या झाल्या आहेत त्या धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी उशिराने पेरणीला सुरुवात झाली आहे. सरासरीच्या जवळपास 60% पेरणी झाली आहे, तर अनेक भागामध्ये पुरेशी ओल नसतानाही शेतकरी पेरणी करतायत. पुढची महत्त्वाची बातमी पुणेकरांसाठी आहे. पुण्यामध्ये उद्यापासून पुन्हा 1 दिवसाआड पाणी कपात आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये सध्या 17 TMC म्हणजे एकूण क्षमतेच्या 58%च पाणी साठे आहे. हवामान विभागाने कमी पावसाचा अंदाज वर्तवलाय, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि आषाढी वारीच्या पालख्यांच्या मुक्कामामुळे पाणी कपात तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. मात्र आता बुधवारपासून पुन्हा पाणी कपात सुरू आहे. अयोध्येतल्या राम मंदिर दानचोरी प्रकरणी कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे. राम मंदिरातील दानचोरी झाल्याने तीव्र दुःख झाल्याचं गोविंदगिरी महाराज म्हणाले. तसंच कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा विचार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. दानपेटीतून फक्त हिंदूंचाच नव्हे तर मुस्लिमांचाही पैसा चोरीला गेल्याचं ते म्हणाले. तसंच उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावरती त्यांनी टीका केली आहे. मी त्या दिवसापासून माझं जपजाप वाढवलेलं आहे रामाकडे क्षमायाचना करण्याकरता. रामाच्या परिसरात, मंदिराच्या परिसरात आणि परिसरात इतके सगळे लोक बसणार नाहीत म्हणून बाहेर अशा प्रकारची सगळी आम्ही अनुष्ठानांची व्यवस्था केली आहे. कारण अशा प्रकारच्या कुठल्याही अपराधाकरता क्षमायाचनासाठी विष्णू सहस्रनामाचे पाठ, रामाचे पाठ, रामरक्षेचे पाठ ही सगळी प्रायश्चित्त सांगितलेली आहेत, ती आम्ही करतो आहोत. मुझे स्वयं को पता है कि इसमें केवल हिंदुओं का पैसा नहीं है, हमारे मुस्लिम भाइयों ने भी इसमें दान दिया है. मैं औरों की बात क्यों कहूँ, मेरे गांव के मैं बेलापुर का हूँ, वहाँ पर मेरे गांव के मुसलमान भाइयों ने मुझे मस्जिद में ले जा करके और बिल्कुल मस्जिद के इंटीरियर में ले जा करके जय श्री राम के नारे लगा करके 51,000 रुपये दिए थे. राम भक्तों का यह धन है, ये चढ़ावा राम भक्तों का है और रामद्रोहियों ने खाया है, इसलिए उनको दंड मिलना चाहिए. इसमें हिंदू की बात मत लाइए.